जय जय रघुवीर समर्थ। दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 56 याचं चिंतन पाहत आहोत। समर्थ आपल्याला गेल्या 9 श्लोकांच्या द्वारे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगत आहेत। आपण बघितलं, काही लक्षणं ही कर्मप्रधान आहेत, काही लक्षणं ही विवेक प्रधान आहेत, काही लक्षणं ही वैराग्य प्रधान आहेत, काही लक्षणं ही संवाद प्रधान आहेत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या भगवंतावरती अत्यंतिक प्रेम करणं हा या दासाचा गुणधर्म असतो आणि या प्रेम सरितेमध्ये त्याच्या हृदयामध्ये असलेल्या नष्ट आशा दुराशा या स्वाभाविकपणे वाहून जातात। याचं चिंतन आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलं। आज या सर्वोत्तमाच्या दासाच्या लक्षणांची पूर्णता समर्थ या 56व्या श्लोकामध्ये करत आहेत। काय म्हणतीये समर्थ माऊली? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, जे दीन आहेत त्यांच्यावरती दया करणारा, मनाने अत्यंत मवाळ, स्नेहाळू म्हणजे अत्यंतिक प्रेमळ, कृपाळू अत्यंतिक कृपा करणारा, आणि जनी दास पाळू शरणागत वत्सल असा हा सर्वोत्तमाचा दास, ज्याला कधीच कोणाच्या विषयी राग द्वेष नाही, कारण तया अंतरी क्रोध संताप कैचा। त्याच्या अंतरामध्ये अर्थात त्याच्या हृदयामध्ये कुठेही क्रोध नाही, संताप नाही, असा हा सर्वोत्तमाचा दास समर्थ आम्हाला या शेवटच्या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं सांगताना या श्लोकाच्या द्वारे विदित करत आहेत। सज्जनो, इथं आपण पुनश्च एकदा शेवटच्या चरणापासून चिंतनाला सुरुवात करूयात। समर्थ काय म्हणताय? जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। मी कधी कधी विचार करतो की इथं हा दास शब्द का वापरला असेल बरं? इथं ते जीव देखील म्हणू शकले असते, मनुष्य देखील म्हणू शकले असते, जीवन देखील म्हणू शकले असते, पण इथं त्यांनी शब्द वापरलाय जगी धन्य तो दास। हा दास, या दास या शब्दाला उलट केलं की आपण बघितलं तो सदा असतो, आणि त्या सदा या अवस्थेमध्येही इतर 9 श्लोकांमधील लक्षणं जो आपल्या जीवनामध्ये अविरतपणे आचरणामध्ये आणतो तोच दास। दास या शब्दाचा आणखीन एक अर्थ असा आहे की जो आपल्या स्वतःच्या मीपणाला विसर्जित करून टाकतो या रामरायाच्या चरणी। बघा, एखादी नदी, अगदी पवित्र गंगा नदी जरी घेतली, पण ती गंगा नदी जोपर्यंत गंगा सागरापर्यंत वाहतीये ना, तोपर्यंत तिला गंगा या नावाने ओळखलं जातं। पण ज्या क्षणी ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन विलीन होते,
तेव्हा ती समुद्र होऊन जाते, तिला स्वतःचं अस्तित्व उरत नाही. दास हा शब्द समर्थांनी यासाठी घेतलाय की या 9 श्लोकांमध्ये जी लक्षणं दिलेली आहेत ती आपल्या जीवनामध्ये जो सदा आचरणामध्ये आणतो, ती आचरणामध्ये आणत असताना त्याचं पावित्र्य वाढत जातं गंगेसारखं. तो अत्यंत निर्धूत होतो. असा हा अत्यंत पवित्र झालेला दास या 9व्या श्लोकापर्यंत युस्तर त्या उपसागरापासून वेगळा आहे, म्हणून त्याचं वेगळं अस्तित्व आहे. पण ज्या क्षणी तो त्या बंगालच्या उपसागरामध्ये जशी गंगाजी विलीन होतात, त्याप्रमाणे जेव्हा हा दास संपूर्ण शरणागत होतो, तेव्हा तो दास राहत नाही, तो स्वतःच राम होऊन जातो. आणि रामभक्तीचं सज्जनो हे परमोच्च ध्येय आहे. माझे जगद्गुरु म्हणतात, देव पहावयासी गेलो, देव होऊनची ठेलो, तस सज्जनो राम पहावयासी गेलो, तर राम होऊनची ठेलो. मला राम रूपच व्हावं लागतं, तेव्हाच मला राम कळतो. गोस्वामी तुलसीदास वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये रामनिवासाचे स्थानांचं वर्णन करताना फार सुंदर चौपाई रचून जातात. जानत तुमही तुमई होई जाई, जेही जानही जेही देही जनाई. ज्याला रामा तू जाणावं अशी तुझ्या मनात इच्छा येते, तोच तुला जाणू शकतो. पण जो तुला जाणतो, तो जाणलेला तोच होऊन जातो, तूच होऊन जातो. त्यामुळं तो वेगळेपणाने तुझं रूप सांगू शकत नाही रे रामा. सज्जनो, हे आत्माराम तत्व अगाध आहे. या आत्माराम तत्वाचं चिंतन अनुर्वाच्य आहे. तिथे शब्दांची जागाच नाही, कारण तो स्वतः वेगळा राहतच नाही. आणि तो वेगळा राहत नाही याचा अर्थ त्याचं जीवन संपून जात नाही. तो राम रूप होऊन जीवन जगत असतो. हे आमच्यासारख्या सामान्यांना कळणं अवघड आहे. ते आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांचे कल्याण शिष्य जे होते ना, ब्रह्मानंद महाराज, त्यांनाच कळालं. त्यांनी आपल्या एका अभंगामध्ये महाराजांचं वर्णन करताना फार सुंदर शब्द रचना लिहून ठेवलेली आहे. काय म्हणतात आमचे बुवा? महाराजा समान नाही त्रिभुवनी, आनंदाचे खाणी गुरुराव. आनंदाचे खाणी गुरुराव, आनंदाचे खाणी गुरुराव. गुरुराव माझे रामची केवळ, गुरुराव माझे रामची केवळ. वासनेचे मूळ दूर केले, वासनेचे मूळ दूर केले, वासनेचे मूळ दूर केले. ब्रह्मानंदांसारखा कल्याण शिष्य आपल्या गुरुची खरी किंमत जाणतो. गुरुराव माझे रामची केवळ. तो राम म्हणजेच माझे प्रत्यक्ष सद्गुरू आहेत, माझे महाराज आहेत. सज्जनो, हा केवळ त्यांचा भाव विश्वाचा प्रांत नव्हता. त्यांना ते राम रूप आपल्या सद्गुरूच्या रूपामध्ये दिसत होतं. काय असतं रामरूप होऊन जीवन जगणाऱ्या एखाद्या जीवाची, एखाद्या देहाची अवस्था, ते समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये, या अंतिम श्लोकामध्ये विदित करताना म्हणतात. दिनाचा दयाळू, मनाचा भवाळू. बघा, आमच्या श्री महाराजांनी स्वतःला दीनदास अशी उपाधी स्वीकारली होती. ते दिनांचे दास होते. महाराजांना एकदा एकाने विचारले की महाराज, आपण स्वतःला दीनदास का म्हणवता? तर यावरती ते म्हणाले, अरे माझ्याकडे प्रापंचिक येतात ना बाबा, खस्ता खाल्लेले असतात, अनेक प्रकारच्या त्रासांमधून, संकटांमधून अगतिक झालेले असतात. अशा दीन जीवांची मी सेवा करणारा असा त्यांचा दास आहे, दीनदास. खरोखर या समाजामध्ये आपण बघतो की जेव्हा एखाद्या मनुष्याला अगतिक अशी अवस्था प्राप्त होते, तेव्हा जग त्याची खिल्ली उडवण्यामध्येच आनंद मानतं. कोणी त्याच्या मदतीला धावून जात नाही. कोणीही त्याला कधीच
या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मनापासून प्रयत्न करताना दिसत नाही. अहो, आम्ही मंडळी कशी आहोत, एखाद्या भाजीवाल्याकडे गेलो आणि जर आपल्याला भाजी घ्यायची वेळ आली तर आपण बघतो की ती भाजी कुठं डागाळलेली नाही ना, खराब नाहीये ना. प्रत्येक गोष्ट अगदी तावून सलाखून आम्ही घेतो. गुणग्राहक आहोत आम्ही. पण मग अशा परिस्थितीमध्ये अशी अनेक डागाळलेले टोमॅटो असू शकतात, भाजी असू शकते, ढोबळी मिरची असू शकते, ज्यांना कोणीच वाली नाही का हो? त्यांनी फेकूनच दिलं जायचं काय जगामध्ये? त्यांचं कोण आहे? कोण आहे त्यांचं? त्यांचा एकच आहे, जो रामरूप झालाय असा सद्गुरू तुमचा आहे बघा. सज्जनो, हा श्लोक सर्वोत्तमाच्या दासाचा आहे, पण तो सर्वोत्तमाचा दास आता त्याचा राहिला नाही, तो रामरूप झालाय. तो या रामरूपी समुद्रामध्ये पूर्णपणे विरघळून गेलाय आणि तो रामरूप होऊन जीवन जगतोय. त्यामुळे तो दिनांचा दास, दिनांवरती कृपा करणारा, त्यांना देखील सांभाळून घेणारा. आणि जसा समुद्र असतो ना बघा, त्याच्याकडे एखादा नाला येतो, तो कधी म्हणत नाही समुद्र नाल्याला, ए बाबा तू गलिच्छ आहेस, गढूळ आहेस, तू येऊ नकोस माझ्यात. तो जितक्या प्रेमाने तटस्थतेने गंगाजींचं स्वागत करतो, त्याच तटस्थतेने प्रेमाने तो एखाद्या गढूळ नाल्याचं देखील आपल्यामध्ये समाविष्ट करून घेत असतो. हे दिनांचा दयाळू मनाची अवस्था आहे बघा. आणि मनाचा तो अत्यंत मवाळ आहे. आम्हाला राग का येतो? कारण आमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की आमच्या अंतःकरणामध्ये संताप येतो. कारण आमच्या प्रत्येकाच्या ना टॉलरन्स लिमिट आहेत. आम्ही एवढंच सहन करू शकतो. याच्या पलीकडे जर तो व्यक्ती वागायला लागला तर आमच्या मनाचा उद्रेक होतो. पण जेव्हा या सर्वोत्तमाच्या दासाचं मन या देहापासून फाकत 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 विश्वमनाशी एकरूप होतं, जेव्हा ते मन संपूर्णपणे उन्मन होऊन जातं ना सज्जनो, तेव्हा त्या मनाला अकल्पनीय अशा टॉलरन्स लेवल येतात. ते इतकं विस्तीर्ण होतं की त्याला या जगातल्या प्रत्येक जीवाला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारता येतं. जो गुणदोषांसकट या सगळ्यांचा स्वीकार करतो तोच मनाने मवाळ होऊ शकतो. तो आमचा रामरायाच होता ना हो, जो राक्षसांना देखील निजधामामध्ये पाठवतो. ज्या राक्षसांनी आपल्या पत्नीला अपहरण करून आणलं, त्या लंकेमधल्या प्रत्येक राक्षसाला तुम्ही तुमचं स्वधर्म निभावत आहात, त्यामुळे तुम्हाला मृत्यू पश्चात माझ्या निजधामामध्ये मी पाठवतो, असा सांगणारा तो मनाचा मवाळू आहे. तो आमचा केवळ राम आहे. आणि त्यामुळे त्याचे दास देखील असेच. महाराजांवरती विषप्रयोग केलेला मनुष्य जेव्हा पळून गेला तेव्हा महाराजांनी संध्याकाळी त्याची आठवण काढली, अरे त्यालाही फराळाला बोलवा ना. तेव्हा ते लोक म्हणाले, नाही महाराज, तो निघून गेला. अरे अरे, आज आमच्या बरोबर बसला असता, मोठा लाभ त्याचा हुकला बरं. सज्जनो, हे मनाचं मवाळ पण आहे. आमच्या माऊलीला आळंदीमध्ये माधुकरी मागताना लोकांनी झोळीमध्ये शेण घातलं, आपल्या असलेल्या चुलीतली राख घातली, पण माझ्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये कोणाच्याबद्दलही कुठेही कटुवचन म्हटलं नाही. एवढंच म्हटलं की दुरितांचे तिमिर जावो, लोकांच्या मनातला हा वाईट भाव जावो, हीच माऊलीने प्रार्थना केली आणि सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं असं पसायदान मागितलं. हे कोण मागू शकतो? जो मनाचा मवाळू झालेला आहे. आणि मवाळ होणं म्हणजे शांत होणं, स्वीकारणं एवढंच नाही, तर त्यांच्यावरती प्रेम देखील करणं, कारण तो स्नेहाळू देखील आहे. त्यांच्यावरती स्नेह करता यायला पाहिजे. बघा, मनुष्याला बदलण्यासाठी त्याला त्याच्या अपराधांची जाणीव तर करून देणारे जगामध्ये अनेक लोक आहेत. आपण एखादी चूक करावी आणि घरामध्ये आयुष्यभर त्या चुकीचं आम्हाला बोलणी खावी लागतात, हे तर आपण बघतोच. पण माझा राम राया कसा आहे? तो कधीच आपल्या भक्तांच्या चुकीची आठवण करत नाही. तो कधीच आपल्या भक्तांच्याकडून घडलेल्या अपराधाची आठवण ठेवत नाही. तो नेहमी आपल्या भक्तांच्या चांगल्या गुणांचाच आठव ठेवतो आणि त्यांच्याविषयी अत्यंत प्रेम भाव त्याच्या मनामध्ये असतो. गोस्वामी तुलसीदासांची एक चौपाई स्मरणामध्ये येते, रहती न प्रभु चित चूक किए की, रहती करत सय बार ही एकी. ते कधीच आपल्या भक्ताच्याकडून झालेल्या चुकीचा आठव ठेवत नाहीत. ते नेहमी त्याच्या चांगल्याच गुणांचा आठव ठेवतात आणि त्यामुळे स्वाभाविक त्याच्याविषयी प्रेमच त्यांच्या मनामध्ये उफाळून येतं बघा.
नेहमी त्यांचे हात कृपेसाठी उभारलेले असतात. निरंतर ते कृपा करण्यासाठी सज्ज आहेत. ते स्नेहाळू आहेत, कृपाळू आहेत. आणि अनंत अपराध करून जरी एखादा जीव त्यांच्या चरणाशी आला, किंबहुना त्यांच्या स्वतःची जरी एखादी त्यांनी क्षती केलेली असली, पण जर असा जीव त्यांना शरण आलोय, रामा शरण आलोय असं म्हणून त्यांच्या चरणाजवळ गेला, तर जनी दास पाळू, असा हा सर्वोत्तमाचा दास रामरायाच होऊन जातो. तो जनामध्ये शरण आलेल्या त्या जीवांना आपल्या पोटाशी घेतो, त्यांना आपलं म्हणतो. या सर्वोत्तमाच्या दासाच्या मनाची व्यापकता सज्जनो देह धिष्ठित भूमिकेवरून आम्ही समजूनच घेऊ शकत नाही. ही भूमिका केवळ राम होऊनच जाणता येऊ शकते. कारण की त्याच्या या मर्यादा, जरी तो मर्यादा पुरुषोत्तम असला तरी तो अमर्याद कृपा करणारा, अमर्याद प्रेम करणारा, शरणागतावरती अमर्याद त्याला त्याच्या कल्पनेच्या पलीकडे देणारा असा हा सर्वोत्तमाचा दास आहे. आणि त्याच्या हृदयामध्ये तया अंतरी क्रोध संताप कैसा, त्याच्या हृदयामध्ये कोणाच्या विषयी द्वेष भाव नाहीये बघा, संताप नाहीये. रामराया जेव्हा युद्धाला उभं राहिला तेव्हा लक्ष्मणाने एका टप्प्यावरती रामाला म्हटलं की प्रभो थोडा संताप आणा, ही लीला करा, डोळे थोडे लालबुंद करा, थोडा राग आणून लढा, हा क्रोध आणा. सज्जन, या उलट आमच्या जीवांना उलट सांगावं लागतं की त्या क्रोधाला आवरा, त्या संतापाला आवरा, उगीच चिडू नका. हाच फरक आहे बघा रामरूप झालेल्या जीवाचा. आणि यामुळे आमच्या महाराजांचं मी नेहमी उदाहरण देतो ना, की त्या पटाईत मावशीच्या बरोबर भांडणाऱ्या स्त्रीवरती महाराज संतापले. भाऊसाहेब महाराजांना म्हणाले, महाराज आपण एवढे चिडू नका. डोळे लालबुंद झाले, ते कानशिलं तापली होती. तेवढ्यात महाराजांनी भाऊसाहेबांकडे उजव्या हातकडे बघितलं, मान वळवली, पुन्हा डोळे अगदी जसे नॉर्मल होते तसे, कानशिलं जशी होती तशी. आणि महाराज हसून भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब हा राग सगळा गळ्याच्या वरचा आहे बरं, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही ताटं घ्या, मी आलोच. असं म्हणून पुन्हा त्या बाईकडे वळून पुन्हा संतापून बोलू लागले. सज्जनो, तया अंतरी क्रोध संताप कैसा, म्हणजे हा क्रोध आतून येत नाही, एखाद्याच्या साठी त्याचं कल्याण व्हावं म्हणून ही संत मंडळी त्यांच्यावरती क्रोध आणतात, संताप आणतात. असा हा सर्वोत्तमाचा दास तोच जो आपल्या स्वतःच्या अहंतेला या रामरूपामध्ये विलीन करून टाकतो आणि जो स्वतःच रामरूप होऊन जातो. अशा या दासाची ही गंगा आता पुनश्च माग येऊ शकत नाही. कारण राम गाता गाता, रामाची सेवा करता करता, राम नाम घेता घेता तो स्वतःच राम होऊन गेला. आणि हीच गुरुची सर्वोत्तम कृपा असते. सज्जनो, या रामाच्या पुष्पक विमानामध्ये अनंत जागा आहेत. ह्याच्या पलीकडे देखील जो कोणी ही गुरुनी सांगितलेली भक्ती रामाची करत येईल, रामराया त्याला त्याच्या पुष्पक विमानामध्ये घेईल, त्याला अगदी तो आपल्यासारखंच करून टाकेल. हाच समर्थांच्या या सर्वोत्तमाच्या दासाचा मागोवा आपण गेल्या 10 श्लोकांमधून घेतला. त्यामुळे सज्जनो, या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं आपण नित्य स्मरणामध्ये ठेवावीत, चिंतनामध्ये ठेवावीत, जीवनामध्ये आचरणात आणण्याचा अत्यंत मनापासून प्रयत्न करावा. आणि रामाला प्रार्थना करावी की रामा, या अंतिम टप्प्यापर्यंत तू आम्हाला घेऊन ये, आम्हाला तुझ्यासारखंच दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनीदास पाळू करून टाक. आणि आमच्या जीवनाचं हे अखंडत्व तुझ्यामध्ये विलीन करून टाक. सज्जनो, आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय